माझ्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच व्हिडिओच्या खाली बऱ्याच अशा कमेंट आलेल्या आहेत की साहेब माझं माहेर हे पुण्याचं आहे, सासर माझं अमुक अमुक हा जिल्हा आहे, मला पुण्याच्या बाहेर कुठेतरी दिलं होतं सासरी लग्न झाल्यानंतर, पण आमचं आता पटत नाही, डिवॉर्सची केस टाकलेली आहे. पण डिवॉर्सची केस टाकलेली असताना नवऱ्याने त्याच्या जिल्ह्यात टाकलेली आहे, तर आता आम्हाला इथून यायला जायला दूर जाते पडते किंवा असं बऱ्याच समस्या होतात. तर आता आम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही ती डिवॉर्सची केस तुमच्या जिल्ह्यात आणण्यासाठी जर तुमच्या जीवाला तिकडे धोका असेल किंवा बऱ्याच अशा काही जर गोष्टी असतील तर तुम्ही तशी एक पिटिशन दाखल करू शकता की ती केस ट्रान्सफर करावी तुमच्या जिल्ह्यामध्ये. किंवा जर तुम्ही पहिले डिवॉर्सची केस दाखल करत असाल तर तुम्ही तुमच्या माहेरी राहत असाल तिथे सुद्धा तुम्ही डिवॉर्सची केस फाईल करू शकता. तुम्ही असणाऱ्या माहेरच्या जवळच्या कोर्टात तुम्ही डीव्हीची किंवा 498ची केस ही दाखल करू शकता. दाखल करण्यासाठी काही ज्युरिस्डिक्शन दिलेले असतात, असं नाही की केस कुठेही दाखल करता येईल. जिथं तुमचं लग्न झालेलं आहे त्या एरियाच्या कोर्टमध्ये तुम्ही डिवॉर्सची केस दाखल करू शकता. किंवा जिथं तुम्ही राहता आता किंवा जिथं तुमचं माहेर आहे जिथं तुम्ही राहता तिथं सुद्धा तुम्ही त्या डिवॉर्सची केस दाखल करू शकता. किंवा जिथं तुम्ही नवरा बायको शेवटचं राहिलेला आहात तिथले ॲग्रीमेंट असतील किंवा तिथं तुमच्या नवऱ्याचं घर असेल तर त्या कोर्टात सुद्धा तुम्ही घटस्फोटाची केस दाखल करू शकता.